लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ येथे नुकतीच भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीनं एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती आणि त्या मीटिंगमध्ये काही पदाधिकारी देखील जाहीर करण्यात आले होते. आपल्यासोबत संस्थापक अध्यक्ष अशोक बॉस गायकवाड आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, आज आपल्या मंडळाची मीटिंग झाली आणि त्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली, काय सांगाल? आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2026ची जी मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तरी पुढील अध्यक्षपदी तुळजीराम धोत्रे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि उपाध्यक्ष सूरज ओहोळ व सूरज माने यांची निवड करण्यात आलेली आहे आणि मंडळाचे खजिनदार विशाल क्षीरसागर व सचिव बालाजी गायकवाड व सहसचिव राम कांबळे यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढील उपक्रम मंडळाचा असं असेल की ही निवड 1 वर्षासाठी आहे. ही निवड 1 वर्षासाठी आहे. येणाऱ्या पुढील वर्षी जे प्रत्येक वेळेसचे आहेत ते पदाधिकारी बदलले जाणार आहेत. बरं, आपण या जयंतीनिमित्त काही सामाजिक उपक्रम देखील काय राबवणार? जे आपले अनाथ मुलं आहेत किंवा गोरगरिबांची मुलं आहेत त्यांना शालेय साहित्य वाटप केलं जाईल, वह्या वगैरे, आणि ग्रामीण रुग्णालयात जे रुग्ण आहेत त्यांना फळ वाटप हे केलं जाईल आणि महिलांसाठी काय असेल ते उपक्रम राबवले जातील. अध्यक्ष तुळजाराम धोत्रे आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, काय आपलं विजन काय असणार आहे पुढील 1 वर्षासाठी? सगळ्यात पहिल्यांदा मंडळाचा आभारी आहे. भीमशक्ती तरुण मंडळाचं मला अध्यक्ष केलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांचा आभारी आहे. आणि आमच्या संस्थापक अध्यक्षांना आता तुम्हाला सांगितलं आहे, फळं असू द्या, गोरगरीब महिलांना साड्या असू द्या, वह्या वगैरे वाटप करायचं आमचं नियोजन आहे. हे जे उपक्रम आपण सामाजिक उपक्रम राबवणार आहात, हे नेमकं आपण काही मंडळाचा आवडावे खर्च टाळून करणार आहात का काय? हे आम्ही डीजे वगैरे टाळून खर्च करायचं आमचं नियोजन चालू आहे. बाकीचं धंगाडधिंगा काय नाही नसून बाबासाहेबांची जयंती आणि गोरगरिबांना अशी मदत करायचं आमच्या मंडळाचं असेल. अजून आमचं मंडळाची मीटिंग होऊन अजून काय उपक्रम करता येईल असं ठरवायचं आहे. खरं तर आपण पाहतोय की जयंती म्हणलं का त्या जयंतीमध्ये डीजे असेल, डॉल्बी असेल, असा हा अनाठाई खर्च देखील वाढत असतो. तो खर्च वाचवून आपण सामाजिक उपक्रम करणार असं सांगितलं. तसं महिलांच्या बाबतीत काय करणार किंवा एक सामाजिक आणखी काय कामं करणार किंवा वृक्षारोपण सारखे काय उपक्रम राबवणार? सगळ्यात पहिल्यांदा गोरगरीब महिलांना साड्या बी वाटप आमचं करायचं नियोजन. आणि दुसरी गोष्ट, झाडं वगैरे बी आमच्या डोक्यात आहे लावायचं. एक 5, 50, 100 एक झाडं लावायला आमचं नियोजन चालू आहे. प्रत्येक जयंतीला असं नियोजन आहे आमचं. खरं तर आपण हे पदाधिकारी असेल किंवा आपण हे आपल्या निवडी झाल्यात, हे केवळ एक जयंतीपुरत्या नसून पुढील 1 वर्षासाठी आहे. जयंती झाल्यावर देखील आपण आपलं मंडळ सामाजिक कार्यामध्ये सहभागी असणार आहे. हो, 100% असणार आहे. प्रत्येक कोणत्याही गरिबावर काही लागू दे, आमच्या मंडळाकडनं त्यांना मदत करणार आहे आम्ही. आणि प्रत्येक वर्षी जे असं आम्ही राबवणार, प्रत्येक वर्षी राबवणार. खरं तर आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये पाहिलं की भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीनं 1 दिवस आपल्या शहरासाठी, खरं तर त्या सांगली जिल्ह्यातील एका मंडळाचा आम्ही लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून देखील बातमी केली होती की 1 दिवस आपल्या शहरासाठी. तर त्यांनी असा उपक्रम राबवला होता की पूर्ण जे मंडळ आहे भीमशक्ती तरुण मंडळाचं, त्यांनी आपल्या शहराची स्वच्छता देखील त्या 1 दिवसासाठी, असं काही उपक्रम आपण त्या दिवशी करणार आहात? प्रत्येक सामाजिक काम करायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि ती तुम्ही म्हणता ती बी होईल. अजून एक मीटिंग होणार आहे. सगळं अजून काय करता येईल ते आमचं चालू आहे. तर हे होते मोहोळ येथील भीमशक्ती तरुण मंडळाचे पदाधिकारी, संस्थापक अध्यक्ष तसेच नूतन अध्यक्ष तुळजाराम धोत्रे. येणाऱ्या काळात आपल्या जयंतीचा आवेढावे खर्च टाळून महिला असतील, अनाथ मुलं असतील, यांना मदत देखील करणार, तसेच सामाजिक उपक्रम, वृक्षारोपण सारखे उपक्रम राबवणार असं आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा